डॉक्टर आणि पोलिसांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। कशा पद्धतीने ही चर्चा होते आणि डॉक्टर अटकेला आक्षेप घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जर कोकाटेंना उपचाराची गरज असली तर ही अटक तुर्तास टळू शकते, मात्र कोकाटे जर फिट असतील, त्यांची प्रकृती ठीक असेल तर पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। तर माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक पोलीस आता मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। याच लीलावती हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावर माणिकराव कोकाटे हे उपचार घेत आहेत। डॉक्टरांसोबत पोलिसांचं हे पथक आता चर्चा करत आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी सध्याचे अपडेट पोहोचवतात। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांची आता विचारपूस केली जात आहे। त्यांची तब्येत नेमकी कशी आहे यासाठी आपण पाहतोय की जे पोलीस आलेले आहेत नाशिकहून ते आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल होताच आपण पाहतोय की लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि आता 6व्या माळ्यावरती ते पोहोचलेले आहेत। 6व्या माळ्याच्या 609 या रूममध्ये सध्या माणिकराव कोकाटे हे ICU मध्ये आहेत आणि तिथे जाऊन आता हे सगळेच नाशिकवरून आलेले पोलीस जे आहेत ते त्यांची माहिती घेतील, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतील आणि त्यानंतरच एक वैद्यकीय अहवाल जो आहे तो तयार केला जाईल। मात्र तज्ञ डॉक्टरांच्या सगळ्या सल्ल्यानंतरच हा रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाईल आणि त्यानंतर हा रिपोर्ट नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक आहे की नाही, ते फिट आहेत की नाही। उद्या सुनावणी आहे, त्यामुळे उद्या सुनावणी दरम्यान ते उपस्थित राहू शकतात की नाही हे देखील विचारलं जाऊ शकतं। मात्र डॉक्टरांच्या या सगळ्याच रिपोर्टकडे आता सगळं लक्ष लागलेलं आहे। नेमकं आता हा रिपोर्ट काय सांगतो आणि याच आधारावरती उद्या शुक्रवारी आहे, म्हणजे उद्या 11 वाजता मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। ज्यावेळी नाशिकच्या सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची धाव घेतली आणि तिथे अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। या शिक्षेपासून आपल्याला स्थगिती मिळावी यासाठीचा हा अर्ज आहे आणि उद्या या अर्जावरती ही सुनावणी पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आजच्या या मेडिकल रिपोर्टवरतीच, म्हणजे मेडिकलचे जे ग्राउंड रिपोर्ट्स असतील यावरती उद्याची ही सुनावणी महत्त्वाची असणार आहे, कारण महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या रिपोर्टमध्ये मांडल्या जाऊ शकतात। सध्या आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुरू असलेले उपचार हे नेमके काय काय आहेत याचा देखील एक अहवाल जो आहे तो तयार केला जाऊ शकतो पोलिसांकडनं। नेमकं जेव्हा ते ॲडमिट झाले, कोणत्या वेळेस ते ॲडमिट झाले होते, नेमकी कशासाठी ते आले होते, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या तपासल्या जाऊ शकतात। टायमिंग मॅच होतोय का, मात्र त्यांनी दिलेली उत्तरं ही मॅच होत आहेत का, या देखील गोष्टी ज्या आहेत टेक्निकली पाहिल्या जातील। त्यानंतरच आपण पाहतोय की एक रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाऊ शकतो आणि उद्या हा रिपोर्ट कोर्टामध्ये महत्त्वाचा मानला जाऊ शकतो। शुभम, मीनाक्षी, अगदीच आपण बघतो या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुंता वाढत चाललेला आहे आणि डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल। जर कोकाटेंची प्रकृती ठीक नसेल आणि त्यांना उपचाराची गरज असेल आणि हा मुद्दा डॉक्टरांनी उपस्थित केला तर तुर्तास ही अटक टळू शकते का? निश्चितच, कारण शुभम, अटक टळणं म्हणजे एकीकडे आपण पाहतोय की उद्याच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय होते। उद्या जर त्यांना स्थगिती मिळाली तर माणिकराव कोकाटे हे यातून वाचू शकतात, पुढील न्यायालयीन लढा जो आहे ते लढू शकतात। मात्र त्यांची बाजू ठामपणे त्यांनी उद्या मांडली पाहिजे। नेमकं आता ह्या सगळ्यावरती डॉक्टरांचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे, कारण आज ज्यावेळी नाशिकहून पोलीस मुंबईत पोहोचले, मुंबईत पोहोचत असताना मात्र दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे उद्या नेमकं त्यांच्या या सगळ्या सुनावणी दरम्यान काय काय नेमके मुद्दे मांडायचे याची देखील दुसरीकडे तयारी सुरू होती। मात्र सध्या जर पाहिलं तर त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत असं सांगितलं जात आहे। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना झाला आणि त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले साधारण आहे। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं हे देखील सांगितलं जात आहे की अशा पद्धतीचा निर्णय आला, त्यानंतर त्यांची ही तब्येत बिघडली। एकूणच जर पाहिलं तर ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मात्र लीलावती रुग्णालयाचे आता जे तज्ञ डॉक्टर आहेत ते नेमकं काय अहवाल तयार करतात आणि या अहवालाच्या आधारावरती नाशिकहून आलेले
पोलीस जे अटक वॉरंट घेऊन आलेले आहेत त्यावरती नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. शुभम. मीनाक्षी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचा जो निकाल आला त्यानंतर पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केली आणि त्यानंतर लगेचच कोकाटे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. म्हणजे कोकाटे पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतायत का, अशी देखील एक चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली आहे. निश्चितच दोन्ही बाजू आहेत. जसं आपण सांगितलं की जेव्हा निकाल आला हा निकाल त्यांच्यासाठी शॉकिंग होता का, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आणि म्हणूनच ते उपचार घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले. मात्र सध्या जेव्हा हा निकाल आला तेव्हा माणिकराव कोकाटे हे मुंबईतच होते. मुंबईत असल्यामुळे त्यांनी जवळचं रुग्णालय हे लीलावती असल्याचं म्हणून त्यांनी उपचारासाठी हे लीलावती रुग्णालय निवडलं. मात्र सध्या आपण पाहतोय की याच इमारतीच्या म्हणजे लीलावती रुग्णालयाच्या 6व्या माळ्यावर 609 मध्ये ते ICU रूम मध्ये आहेत आणि ICU मध्ये असताना मात्र त्यांना जर उद्या कोर्टात हजर करायची जर वेळ आली तर मात्र कसं त्यांना कोर्टात हजर केलं जाईल ही देखील महत्त्वाची बाब आहे. पण जर ते फिट आहेत की नाही असा जर अहवाल पोलिसांना जर देण्यात आला डॉक्टरांकडनं तर त्याची भूमिका ही वेगळी असू शकते. पण मात्र कोर्टाने जर त्यांची भूमिका या सगळ्यावरती मांडत असताना मात्र कोर्टाला जर गरज पडली माणिकराव कोकाटे हे कोर्टात उपस्थित राहायला पाहिजे तर मात्र डॉक्टरांची टीम एक तयार केली जाईल, ॲम्ब्युलन्स तयार केली जाईल. कारण ते ICU मध्ये असल्यामुळे त्यांना सगळ्या सुविधा लागतील आणि ही संपूर्ण बाब जी आहे ती लेखी घेतली जाणार. कोर्टाची नेमकी उद्या भूमिका काय असेल सुनावणीच्या आधी किंवा सुनावणीच्या नंतर हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. शुभम. मीनाक्षी, पुढची महत्त्वाची अपडेट देखील येते. जवळपास 15 मिनिटं ही चर्चा सुरू आहे. नेमकी कशा पद्धतीची चर्चा आता डॉक्टर आणि पोलिसांमध्ये होते? पोलीस थेट कोकाटेंसोबत संपर्क साधतायत का, कोकाटेंसोबत ते संवाद साधतायत का, नेमकी अपडेट काय आहे? निश्चितच शुभम, या सगळ्याचाच आपण प्रयत्न करतोय आतून काही माहिती मिळते का आपल्याला. पण तुर्तास जर पाहिलं तर पोलिसांचे 10 ते 12 अधिकारी जे आहेत ते आपल्याला लीलावती रुग्णालयाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळाले. नाशिकहून 3 गाड्या ज्या आहेत त्या मुंबईत आलेल्या आहेत. मुंबईत येताच त्यांनी बांद्रा पोलीस ठाणं जे आहे ते गाठलं आणि तिथून मग स्थानिक जे पोलीस आहेत त्यांना सोबत घेऊन लीलावती रुग्णालयात ते आलेले आहेत. इथे आल्यानंतर आपण पाहतोय की हे सगळेच अधिकारी आता लीलावती रुग्णालयाच्या आत गेलेले आहेत आणि तिथे माणिकराव कोकाटे असतील किंवा त्यांच्यावरती उपचार करत असलेले जे डॉक्टर आहेत त्यांची विचारपूस करतील, त्यांच्याकडनं माहिती घेतील आणि ही माहिती घेत असताना पोलिसांना यामध्ये काही संशयास्पद आढळलं किंवा मग त्यांना वाटलं की हा रिपोर्ट कशा नेमकी आधारावरती तयार केलेला आहे तर तशी देखील कारवाई केली जाऊ शकते. पण तुर्तास आपण कोणतीही माहिती जी आहे ती देऊ शकत नाही कारण आतमध्ये नेमकं पोलीस माणिकराव कोकाटे यांना काही प्रश्न विचारतायत का, मग डॉक्टर ज्या ज्या त्यांच्यावरती उपचारासाठी गोष्टी पार पाडलेल्या आहेत याची माहिती डॉक्टरांकडनं घेऊ शकतात. हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील कारण एकीकडे आता जवळपास 15 ते 20 मिनिटं जी आहेत ती नाशिकचे पोलीस मुंबईत आल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर झालेले आहेत आणि या 15 मिनिटांमध्ये नेमकी काय संभाषण झालं असेल, नेमकी काय त्यांच्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये बातचीत झाली असावी हे देखील थोड्या वेळामध्ये आपल्याला कळू शकतं. कारण नाशिकचे पोलीस जर लीलावती रुग्णालयामध्ये थोडा वेळ निघतील तर त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा देखील प्रयत्न करूच. शुभम. अगदी मीनाक्षी, मात्र थोड्या वेळापूर्वी तू मांडलेला मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जर कोकाटेंना कोर्टामध्ये हजर करायचं असेल तर पोलीस कदाचित त्यांना अटक करू शकतात आणि ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना नाशिकला घेऊन जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात काही अपडेट आहे का? तुर्तास शुभम आपण पाहिलं तर नाशिकचे जे पोलीस मुंबईत दाखल झालेले आहेत त्यांनी सुरुवातीलाच इथलं स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे ते गाठलं होतं कारण तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची मात्र साथ घेऊन इथेच ते आलेले आहेत. त्यामुळे वांद्रे पोलीस ठाण्यातले देखील काही अधिकारी त्यांच्यासोबत आहेत. वेळ आली जर ते अनफिट असतील तर मात्र तिथे आपण पाहू शकतो की पोलिसांची गस्ती देखील असेल, त्यांच्यावरती करडी नजर असेल. याच्यासाठी हे पोलीस
पोलीस घेऊन आले असावे, मात्र अटक वॉरंट घेऊन येत असताना मात्र नेमके पोलिसांचे काय प्रश्न असतील डॉक्टरांसाठी किंवा मग माणिकराव कोकाटेंसाठी, ह्या सगळ्या बाबी असताना सध्या माणिकराव कोकाटे यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील आहे त्यांच्या रूममध्ये. मात्र त्यांची मुलगी असेल, त्यांची पत्नी असेल, त्यांचे जावई असतील, हे सगळेच त्यांच्यासोबत आहेत. काही कार्यकर्ते देखील आज संध्याकाळी नाशिकहून मुंबईत आलेले आहेत, पण मात्र इथे सिक्युरिटी मोठी असल्यामुळे कोणालाही त्यांना भेटण्यात येत नाही आहे किंवा परवानगी दिली जात नाही आहे. असं सगळं असताना नेमकं आता पोलिसांची भूमिका काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शुभम. मीनाक्षी, नाशिक पोलिसांचं हे पथक आता लीलावती हॉस्पिटलमध्ये आहे. या पथकामध्ये किती पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि वांद्रे पोलीस स्टेशनमधून किती पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत? जवळपास 10 ते 12 अधिकारी आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. वांद्रे पोलीस ठाण्याचे जवळपास 2 ते 4 पोलीस अधिकारी असू शकतात. मात्र नाशिकहून 3 गाड्या ज्या आहेत मुंबईत दाखल झाल्या आणि त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यातले काही अधिकारी त्यांच्यासोबत घेऊन ते लीलावती रुग्णालयामध्ये आले. इथे आल्यानंतर मात्र थेट त्यांनी जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांची माहिती घेतली, त्यांच्याकडनं माहिती घेऊन मग वरती थेट 6व्या माळ्यावरती ICU मध्ये जिथे माणिकराव कोकाटे आहेत तिथे ते गेले. मात्र तिथे आता ही संपूर्ण चौकशी त्यांची सुरू आहे. मात्र त्यांच्यावरती आत्तापर्यंत ज्या दिवशी ते ॲडमिट झाले त्या दिवसापासून आत्तापर्यंत नेमके काय काय त्यांच्यावरती उपचार करण्यात आलेले आहेत, नेमक्या काय काय आजार त्यांच्यावरती जे सापडलेले आहेत, काही टेस्ट त्यांचे करण्यात आलेले आहेत दिवसभरामध्ये. या टेस्टच्या आधारामध्ये काही रिपोर्ट्समध्ये काही प्रॉब्लेम आहेत का हे देखील तपासलं जाईल आणि त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत यांच्या आधारावरती हा वैद्यकीय अहवाल तयार केला जाईल आणि हा अहवाल तयार केल्यानंतर मात्र पोलीस जे आहेत त्यांची भूमिका घेतील. मीनाक्षी, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांनी कोर्टामध्ये तातडीची याचिका केलेली होती. त्यावर कोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर उद्याची वेळ देण्यात आलेली आहे. उद्या माणिकराव कोकाटेंच्या वकिलांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा युक्तिवाद कोर्टामध्ये केला जाण्याची शक्यता आहे? जसं सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे की नाशिकच्या सत्र न्यायालयाने जसा निकाल दिला, जशी शिक्षा त्यांना सुनावली आणि त्यानंतर आपण कुठेतरी कमी पडलो असो तिथे, त्यासाठी आपण इथे मुंबईमध्ये आपल्याला धाव घेण्याची वेळ आलेली आहे. ही भूमिका जी आहे ती सुरुवातीपासूनच माणिकराव कोकाटे मीनाक्षी, काही क्षणांसाठी थांबवतोय, तू आमच्यासोबत अशीच जोडलेली राहा. माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते हे प्रकरण आपण पाहूयात. नाशिकमध्ये कोकाटेंनी 30 वर्षापूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवलेली होती. स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन या चौघांनी सदनिका मिळवली. कॅनडा कॉर्नर भागामध्ये निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयामध्ये अपील सुद्धा केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. कोकाटेंनी उच्च न्यायालयामध्ये त्यानंतर धाव घेतली. न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटेंनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. अर्थातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे, तो राज्यपालांकडे पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवलेला आहे. तर लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे. डॉक्टरांसोबत चर्चा केली जाते आहे. नाशिक पोलिसांचं हे पथक आधी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं होतं. वांद्रे पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता ते पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे. जवळपास 20 मिनिटं झालेले आहेत. 20 मिनिटापासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे, चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता डॉक्टर आणि पोलिसांमध्ये नेमकी कशी चर्चा होते, कोकाटेंना उपचाराची गरज आहे असं जर डॉक्टरांनी सांगितलं, कोकाटेंच्या प्रकृतीच्या संदर्भातले काही रिपोर्ट्स त्यांनी पोलिसांसमोर मांडले तर ही अटक टळू शकते. मात्र जर